कसपटे आहेत, वैष्णवी कसपटे यांचे चुलते. आपण सकाळी पाहिलं होतं की हे बाळ मिळावं यासाठी कर्वेनगर हा म्हणून जो पुण्यातला भाग आहे तिथे त्या निधीसाठी 10 लाख रुपये द्यायचे. आपण त्या ठिकाणी होतो, मात्र त्या ठिकाणी बाळ नव्हतं. त्यानंतर काय झालं? घरी आहे बाळ म्हणून आम्ही तिथनं सोडून पिरंगुटला त्या दिशेने चाललो असताना चांदणी चौक क्रॉस करून गेल्यानंतर आम्हाला एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांनी सांगितले जे बाळ तुम्ही शोधताय ते बाळ पिरंगुटला नसून माझ्या ताब्यात आहे. मी त्यांना विचारलं कोण येतं, ते म्हटले तुम्ही कोण आहे त्यापेक्षा तुम्हाला बाळ आहे ते मला तुमच्याच ताब्यात द्यायचे. मग त्यांना कुठे येऊ म्हटलं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बाणेर हायवेला या. मी बाणेर हायवेला गेलो, त्यांनी बाळ माझ्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. बाळ तुम्ही आता घरी घेऊन आलेला आहात. एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये बाळासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. अर्थात आम्ही बघितलं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान किमान बाळाच्या बाबतीत तरी आता पाहायला मिळालं. पुढची मागणी मात्र जी आहे की अजूनही राजेंद्र हगवणे आणि मुलगा अटक नाही. आता पुढची मागणी हीच राहील की राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा जे पक्षाचे पदाधिकारी आहेत ते कुठल्याचे असू दे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि पुढील कार्यवाही व्हावी. बरं, आता आपण ह्या बाळाचा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास पाहिला की 16 तारखेला वैष्णवीने आत्महत्या केली होती. तेव्हापासून हे बाळ तुमच्या ताब्यात मिळावे यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. तुम्ही सांगितलं की तुम्ही त्या निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीच्या घरी गेला होता, मात्र त्यांनी तुम्हाला बाळ दिलं नाही. पोलिसांकडे गेला, पोलिसांनी देखील दाद दिली नाही. न्यायालयामधून बाळ घ्या, बाळाचा ताब्यात घ्या असं सांगितलं. मात्र आता जो काही असा दबाव माध्यमांच्या मार्फत निर्माण झाला म्हणून हे शहाणपण सुचलं बाळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, ज्याच्याकडे कोणाकडे ते होतं. हो, तुमच्या मीडियाचा नक्कीच फायदा झाला असं आम्हाला वाटतंय. त्यामुळेच काही का होईना त्यांनी तत्परता दाखवून ते बाळ आमच्या ताब्यात दिलं. त्याबद्दल तुमच्या मीडियावाल्यांचे धन्यवाद. नाही, तो धन्यवाद मानणं अजिबात अपेक्षित नाहीये. अपेक्षित हे आहे की जे राजेंद्र हगवणे ज्यांच्यावरती आधी पण गुन्हा दाखल होता, तुम्हाला वाटतं की त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली नाही? त्याच वेळी जर कारवाई झाली असती, मोठ्या सुनेनी जे काही तक्रार दिली होती, गुन्हा दाखल झाला होता, तर कदाचित वैष्णवीचं हे असं जाणं, तिनं आत्महत्येचं पाऊल उचलणं टळलं असतं. हो, नक्कीच. जर त्यावेळेला कार्यवाही झाली असती तर कदाचित हे पाऊल उचललं गेलं नसतं. हे 100% बरोबर आहे. अच्छा, त्यावेळी कोण अधिकारी होते, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कोणाशी संपर्क साधण्यात आला होता, का त्यांनी दखल नाही घेतली? त्यावेळेला ते पौड पोलीस स्टेशनला होतं. तिथं कोण अधिकारी होतं नाही सांगता यायचं मला. आणि ती मोठी जाव होती ना त्यांची. अच्छा, मोठी जाव होती, आमची मुलगी नव्हती. अच्छा, राजेंद्र हगवणे अजूनही पोलिसांना सापडत नाहीयेत, तर राजकीय प्रभावामुळे हे होतंय असं वाटतं तुम्हाला? हो, राजकीय प्रभाव आहेच, यात काही शंका नाही. अच्छा, त्याच्यामुळेच ते सापडत नाहीयेत, कारण इतके मोठे गंभीर गुन्हेगार जर पोलिसांना सापडतात तर इतक्या दिवसानंतरही ते का सापडत नाहीयेत? हो, राजकीय पाठबळ असल्याशिवाय ते फरारी राहू शकत नाहीत. अच्छा, कोणाकडे मागणी कराल ही आता तुम्ही की पकडा, म्हणजे आता पोलिसांकडे तर मागणी करून झाली, दादांकडेच मागणी करेल. दादा पालकमंत्री आहेत, दादांनी ज्याची गंभीर दखल घेतली घ्यायला हवी. दादांनी त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. अजितदादांनी त्याची दखल घेऊन कार्यवाही करायला हवी. बरोबर आहे. तर अजितदादा पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे हगवणे. अजितदादा स्वतः लग्नाला आले होते. या सगळ्या ह्याच्यामध्ये या अशा राजकीय पार्श्वभूमीचा तुमच्यावरती प्रभाव पडला होता की इतके मोठे नेते येतात लग्नाला, तर मग ते कुटुंब असं कसं असू शकतं? सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे. सार्वजनिक जीवनामध्ये इतकं असं असणारं हे जे कुटुंब आहे, म्हणजे अजितदादा या लग्नाला आले होते, तर या सगळ्याचा प्रभाव नकळत